पण नक्की देवाची कृपा आहे पण तरी काय? हम हर बार सुनते हैं कि प्रभु की कृपा है, प्रभु की कृपा है, प्रभु की कृपा है। वो सही में क्या है? या जगामध्ये सर्वात आनंदाने किंवा कम्फर्टेबली राहायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजे? कोणता मनुष्य या जगात कम्फर्टेबली राहतो? भौतिक जगामध्ये पैसावाला, ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे तो कोणालाही आणि काहीही विकत घेऊ शकतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याची कामं फटाफट होतात. पैसा फेको डॅश देखो नाही का? काही तुम्ही करा. डॉक्टरला विकत घेऊ शकता, वकिलाला विकत घेऊ शकता. जिसके पास पैसा होता है दुनिया में वो आदमी सबसे कंफर्टेबली रहता है. मन से नहीं, भौतिक दृष्टि, भौतिकता से. उसके पास अच्छा घर होता है, गाड़ी होती है, नौकर होते हैं, बंगला होता है, सब कुछ होता है. वो सबको खरीद भी सकता है. वकील को खरीद सकता है, जज को खरीद सकता है, न्याय घुमा सकता है. देखते हैं ना हम, क्यों? क्या होता है उसके पास? पैसा होता है. तो आत्मिक दृष्टीनं आपल्याकडे असं काय पाहिजे ज्यामुळे आपण कम्फर्टेबली राहू शकू, आपण काही विकत घेऊ शकू देवाच्या राज्यामध्ये? कृपा. ज्याच्याजवळ जास्त कृपा तो जास्त आनंदी आणि कम्फर्टेबल. हालेलुया. मग ती कृपा आपल्याला दिलेली आहे ती कशी मिळवायची आणि ती कृपा आपण का घेऊ शकत नाही हे आपण आज पाहू. किंबहुना या विषयाबद्दल मी घेतलेलं असेल कधीतरी. बघा, पौल ज्याने देवासाठी इतक्या गोष्टी केल्या, इतकी सुवार्थ सांगितली, इतक्या मंडळ्या स्थापन केल्या. हम पौल के बारे में सुनते हैं कि उसने बहुत सारी कलीसिया को जन्म दिया, सुवार्ता को आगे पहुंचाया, बहुत कष्ट लिए. लेकिन एक बार वो कहता है कि मुझे गर्विष्ठ होने का संकट मेरे ऊपर है. मेरे पास इतने प्रकटीकरण हैं, इतने रिव्हिलेशन्स हैं की मैं गर्विष्ठ हो सकता हूं. माझ्याजवळ एवढी प्रकटीकरण प्रभूने मला दिली, माझ्याकडून एवढं काम करून घेतलं की मी गर्विष्ठ बनू शकलो असतो. आणि जेव्हा मी गर्विष्ठ बनलो असतो तर मी देवाचा विरोधी झालो असतो. कारण देव गर्विष्ठास विरोध करतो आणि नम्र जनास कृपा देतो. हा देवाचा नियम आहे. देव परमेश्वर गर्विष्ठों को विरोध करता है और नम्र जन को अनुग्रह देता है, कृपा देता है. मग जर पौल गर्विष्ठ झाला असता तर देव त्याचा विरोधी झाला असता की नाही? त्याने कितीही सेवा केलेली असेल, त्याने कितीही मंडळ स्थापन केले असेल, पण गर्विष्ठपणा त्याला देवाच्या कृपेपासून वेगळं करू शकला असता. आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे देवाची कृपा. आणि ती कशी मिळवायची? नम्र हो. हमें हमारे मसीह जीवन के शुरू से अंत तक एक ही चीज की जरूरत है और वो हमें हमेशा मांगनी चाहिए. वो है यीशु मसीह की कृपा, यीशु मसीह का अनुग्रह, उसका जीवन. उसके बिना हम कुछ नहीं है, हमारे मरते दम तक. और हमें कैसी मिलेगी? हमें नम्र होना है, हमें नम्र होना है. देखिए हम पढ़ेंगे, आपण वाचू 2 Corinthians chapter 12 7 to 10. 2 करंथीकर 12वा अध्याय 7 ते 12.
हिंदी में पढ़िए। कोरिन्थियों की दूसरी किताब अध्याय 12 वचन 7 से आगे। इसलिए कि मैं प्रकाशनों की बहुतायत से फूल न जाऊं, मेरे शरीर में एक कांटा चुभाया गया, अर्थात शैतान का एक दूत, कि मुझे उससे मारे ताकि मैं फूल न जाऊं। इसके विषय में मैंने प्रभु से 3 बार विनती की कि मुझसे यह दूर हो जाए, पर उसने मुझसे कहा, मेरा अनुग्रह तेरे लिए बहुत है, क्योंकि मेरी सामर्थ्य निर्बलता में सिद्ध होती है। इसलिए मैं बड़े आनंद से अपनी निर्बलताओं पर घमंड करूंगा कि मसीह की सामर्थ्य मुझ पर छाया करती रहे। इस कारण मैं मसीह के लिए निर्बलताओं में और निंदाओं में और दरिद्रता में और उपद्रव में और संकटों में प्रसन्न हूँ, क्योंकि जब मैं निर्बल होता हूँ तभी बलवंत होता हूँ। 10 तक झालं ना? ओके. आणि माझ्या प्रकटीकरणांच्या अतिशय मोठेपणामुळे मी फार अधिक चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात काटा असा सैतानाचा दूत मला बुक्की मारण्याकरता मला ठेवण्यात आला होता, अशासाठी की मी फार अधिक चढून जाऊ नये. पौल म्हणतो की मला प्रभूने इतके प्रकटीकरण दिली, मी प्रभूला स्वतः पाहिलं, मला स्वर्गात घेतल्यात, 3ऱ्या आकाशापर्यंत हिरावून घेतलं गेलं आणि तिथे मी दूतांच्या भाषा ऐकल्या ज्या मला उच्चारता येत नाहीत. नाही का? पौलाला त्या गोष्टीचा गर्व होण्याची शक्यता होती आणि देव प्रभू पौलावरती इतकी प्रीती करतो की त्याला एक गोष्ट पौलामध्ये नको आहे, ती म्हणजे अहंकार, गर्व, ज्ञानाचा, बलाचा किंवा शक्तीचा. नाही का? इर्मयाच्या पुस्तकात आपण वाचलेलं नाही का, जो अभिमान बाळगतो त्याने यहोवाविषयीचा बाळगावा, बलवानाने आपल्या बलाविषयी, ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी, धनवानाने आपल्या धनाविषयी बलवा, अधिक अहंभाव बाळगू नाही. मग समजा पौलानं आपल्या ज्ञानाच्या प्रकटीकरणाचा गर्व केला असता तर त्याचा विरोधी कोण झाला असता? परमेश्वर. मग जर परमेश्वर विरोधी झाला मग पौलाकडे काय राहिलं? शून्य. पौल ये कहता है कि मुझे मेरे प्रकटीकरणों के कारण मेरे अंदर एक शैतान का बुक्की मारने वाला रखा गया. क्यों? क्योंकि मुझे नम्र करने के लिए. क्योंकि प्रभु को पता है जब मैं अहंकारी हो जाऊंगा तो मैं प्रभु की कृपा से दूर हो जाऊंगा. क्योंकि प्रभु का नियम है, परमेश्वर अहंकारियों को विरोध करता है और नम्र जनों को कृपा देता है. और कृपा के बगैर हम हमारे मसीह जीवन में शून्य है. देवाच्या कृपेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. मग देवाची कृपा काय म्हणतोय पौल इकडे? काय आहे देवाची शक्ती? याविषयी प्रभू जवळ मी 3दा विनंती केली की त्याने हा माझ्यापासून दूर व्हावा, काटा माझ्यापासून दूर कर. आता तो काटा काय होता असं माहीत नाहीये. कोण म्हणतं आजार होता, कोण म्हणतं डोळ्याचा आजार होता, कोण म्हणतं काय होतं, कोण म्हणतं कोणीतरी मनुष्य होता तो त्याला त्रास देत होता. काही असू दे, पण पौलाने प्रभूकडे काय विनंती केली की हा त्रास, हा आजार किंवा हा मनुष्य माझ्यापासून दूर कर. कशाला मला एवढा त्रास? मी तुझी एवढी सेवा करतोय, एवढा त्रास कशाला? प्रभूकडे कितीदा विनंती केली त्यानं? 3 वेळेला. प्रभूने उत्तर दिलं का? दिलं. प्रभु ने उत्तर दिया उसको. क्या दिया? वचन 9 परत वाचता हिंदी मध्ये. पर उसने मुझसे कहा, मेरा अनुग्रह तेरे लिए बहुत है, क्योंकि मेरी सामर्थ निर्बलता में सिद्ध होती है. इसलिए मैं बड़े आनंद से अपनी निर्बलताओं पर घमंड करूंगा
कि मसीह की सामर्थ मुझ पर छाया करती है। हालेलुया. प्रभूने त्याला उत्तर दिलं, पण उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे नाही दिलं. आपण काय प्रभूला सांगतो, माझ्या मॅनेजरला मार, नाही का, मॅनेजर त्रास देतो, आपण काय सांगतो, जाऊ दे ना, काहीतरी करायचं, काढून टाक. प्रभू सांगतो नाही, मॅनेजरला नाही काढणार, मी तुला नम्र करेन, मॅनेजर तिकडेच ठेवेन. जब पति दुख देता है तो पत्नी क्या कहती है, कुछ तो कर, नाही का, प्रभूला सांगतो कुछ तो कर इसका. प्रभू सांगतो नाही, मी त्याला नाही करणार, मी तुला नम्र करेन. हालेलुया. हमारे जीवन में कोई भी जो हो, आदमी हो या सिचुएशंस हो, कठिनाई हो, परिस्थिति हो, हम प्रभु के पास प्रार्थना करते हैं, प्रभु ये कठिनाई निकाल दे. लेकिन कभी कभी प्रभु आंसर नहीं करता है, हमें उत्तर नहीं देता है, लेकिन उत्तर वो देता है, हम सुनते नहीं हैं. वो उत्तर ऐसे देता है कि मैं कठिनाई दूर नहीं करूंगा, वो कठिनाई में जाने के लिए मेरी शक्ति, मेरा जीवन तुम्हें दे दूंगा. क्या चाहिए, कठिनाई नहीं चाहिए, एकदम सरल जीवन चाहिए, कुछ प्रॉब्लम नहीं है, आराम से जा रहे हैं, तो वो घडी में हम गिरने का चान्स होता है. त्यासाठी असं लिहिलं की ज्याने उभा आहे त्यांना पडू नये म्हणून सांभाळावं. देव आपल्यावरती एवढी प्रीती करतो की आपल्याला असं सोडत नाही. त्याची आकडी आणि त्याची काठी मला आधार देते. त्याची आकडी, आपण आज वाचलं ना, हमने सुना ना स्तोत्र 23 में, की त्याची आकडी आणि त्याची काठी मला सावरून धरते, आवरून धरते. हालेलुया. कारण प्रभू आपल्यावरती प्रेम करतो आणि त्याला असं वाटतं की माझी लेकरं कृपेने भरलेली असावी, जेणेकरून त्यांना सर्व काही प्राप्त व्हावं कृपेनं. आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता कृपेनं भरलेली असावी, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीवरती ते मात करू शकतील. बघा, देखें, आत्मा के फल के द्वारा हम जब भरे हुए होते हैं, कृपा से भरे हुए होते हैं, तो कोई भी परिस्थिति में हम खड़े रहते हैं. हम किसी भी आदमी को, किसी भी परिस्थिति को आत्मा के फल के द्वारा जीत सकते हैं. इतनी शक्ति होती है आत्मा के फल में. देखो, प्रीति से हम किसी को भी जीत सकते हैं कि नहीं जीत सकते हैं. वाईटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्याने. मग प्रभू आपल्यापासून संकट दूर नाही करणार, करेल, पण त्याच्याही उत्तम तो आपल्याला इतकं बळ आणि इतकी शक्ती, इतकं जीवन देईल की त्या संकटावरती आपल्याला मात करता येईल. काय पाहिजे, यस, आज ते मागू, प्रभू तुझी कृपा मला पुरेशी असू दे. हालेलुया. तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. जर तू लीन आणि नम्र झालास तर माझं पूर्ण जीवन तुझ्यामध्ये असतं, मी तुझ्यामध्ये रूपधारी असतो आणि माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. मग देवाची कृपा म्हणजे काय, येशूची शक्ती, त्याची शक्ती. आणि त्याची शक्ती आपल्याला कसं मिळते, त्याचं जीवन आपल्यामध्ये असतं. तेव्हा आपल्याला त्याचं जीवन कसं मिळतं, आपण नम्र झालो तर. हालेलुया. तर ख्रिस्ताची शक्ती माझ्यावर राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने विशेष नावाजणूक करेन. जो हो जाने दो, प्रभु मेरे साथ है. यह हमारा एटीट्यूड होना चाहिए. शैतान इस आदमी को डरता है. हालेलुया. कि जो भी हो मैं प्रभु का गुणगान गाऊंगा. प्रभु की कृपा, प्रभु का अनुग्रह मेरे साथ है. प्रभु मुझे छोड़ेगा नहीं, मरते दम तक वो मेरे साथ है. म्हणून पौल काय म्हणतो बघा, प्रभू पौलाने किती दुःख सहन केली बघा. 10वां वचन देखें, वह पढ़िए. इस कारण मैं मसीह के लिए निर्बलताओं में और निंदाओं में और दरिद्रता में और उपद्रव में और संकटों में प्रसन्न हूँ, क्योंकि जब मैं निर्बल होता हूँ तभी बलवंत होता हूँ. हालेलुया. हम प्रभु की समक्षता जानेंगे जब हम खुद को नम्र करते हैं. हम परिस्थितियों के खिलाफ लड़ते नहीं हैं, तो परिस्थिति के ऊपर कृपा से चले जाते हैं, मात कर देते हैं. इसलिए पौल कहता है की ख्रिस्तासाठी अशक्तपणामध्ये
अशक्त होतो नाही का. आजार आपल्याला अशक्त करतात, दुःख आपल्याला अशक्त करतात. त्या अशक्तपणामध्ये, अपमानांमध्ये लोक आपला अपमान करतात, काही काही बोलतात नाही का. समाजामध्ये आपल्याला चित होतच की नाही, तोंडावर नाही बोलत पण बाजूला करतात, मागून करतातच. अडचणींमध्ये रोजच्या अडचणी आहेतच की नाही. कोण आहे जो मनुष्य ज्याला अडचणी नाहीत. सोन्याचा चमचा कोण घेऊन आलंय जन्मायला इकडे, नाही ना. प्रत्येकाला आहेत ना. पाठलागांमध्ये आपला पाठलाग केला कोणी करतात लोक ना. संकटांमध्ये मी संतुष्ट आहे हे म्हणायला शिका. आपण नेहमी प्रार्थना करतो, हे मला नको, हे मला नको, प्रभू हे काढ, प्रभू हे दूर कर, मेरा हे दूर कर. पण अशी प्रार्थना केला, प्रभू संकटात उभं राहण्याची कृपा मला दे. बस. संकट निघून जातील पण तुम्ही बलवान राहाल. हालेलुया. कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी शक्तिमान आहे. आपण अशक्त केव्हा होतो? सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात तेव्हा का? सब कुछ चीजें अच्छी चल रही है, पैसा है, धन है, दौलत है, ऑल इज वेल, ऑल इज वेल नाही का, ऑल, तेव्हा सगळं व्यवस्थित असतं. पण आपण गर्विष्ठ होण्याचा एक चान्स असतो. आपण देवापासून दूर जाण्याचा चान्स असतो. देव आपली एवढी काळजी करतो की तो आपल्याला तसं होऊ देत नाही. त्याला वाटतं आपण जरी दूर जात चाललो तर फटका मारतो, ये पर. त्याची आकडी आणि त्याची काठी माझे समाधान करतात. हालेलुया. पहा, ह्या कृपेला देवाची संपत्ती म्हटलेलं आहे. इफिसकरास पत्र 1 अध्याय 7 वचन. जशी या जगामध्ये आपल्याला राहण्यासाठी संपत्तीची गरज आहे, तशी देवाच्या राज्यात आनंदानं आणि शांतीनं राहण्यासाठी आपल्याला कृपेची गरज आहे. कृपा नसेल तर आपण सुखी जगूच शकत नाही, देवाचा आनंद घेऊच शकत नाही. इफिसकरास पत्र 1 अध्याय 7 वचन. इफिसियन्स चैप्टर 1 वर्स 7. छः से पढ़िए. 6-7. उसके उस अनुग्रह की महिमा की स्तुति हो जिसे उसने हमें उस प्रिय में सेंट में दिया. हमको उसमें उसकी लहू के द्वारा छुटकारा अर्थात अपराधों की क्षमा उसके उस अनुग्रह के धन के अनुसार मिला है. वचन 6. आपल्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याने आम्हास त्या कृपेने त्या प्रियांमध्ये असे केले. देवाने आपल्याला कसं त्याच्या राज्यात बोलवलं? त्याच्या कृपेनं. त्यानं दया केली, त्यानं आपल्यावरती अनुग्रह केला म्हणून आपण त्याच्या राज्यामध्ये आलो. आपण देवाला जाणत नव्हतो, आपण देवावरती प्रीती करत नव्हतो, पण देवानं पहिलं पाऊल उचललं, आपल्याला कृपा दिली. त्यानं आपल्याला येशूचं जीवन, येशूचं नाव दिलं आणि आपल्या राज्यात घेतलं, आपल्या प्रियांमध्ये असं केलं. आपण देवाचे प्रिय आहोत. कसं? त्याच्या कृपेनं. उसने हमें अपने अनुग्रह से हमें अपना प्रिय बनाया. हमारे कामों के लिए नहीं, हमने कुछ अच्छा किया था इसलिए नहीं, उसने अपना खुद का बेटा कृपा से मरने के लिए दे दिया. आम्हाला काही प्राइस द्यावी लागली नाही, किंमत मोजावी लागली नाही. कृपेने. ती त्याची भेट आहे. भेटीसाठी पैसे नहीं, भेंट के लिए हम पैसे देते नहीं है, वो हम लेते हैं बस. फुकटवारी दिला आहे. वचन 7. त्याच्यामध्ये म्हणजे कुणामध्ये? ख्रिस्तामध्ये. त्याच्या कृपेच्या संपत्तीच्या प्रमाणे. आता कृपेच्या काय म्हटलंय? कृपा काय आहे? संपत्ती. म्हणजे ज्याचे खिशे कृपेने भरलेले आहेत तो सर्वात श्रीमंत माणूस नाही का? हालेलुया. तो सर्वात कम्फर्टेबली आणि आनंदानं राहतो. बरोबर, जे काही होईल ते होईल, तू माझ्याबरोबर आहेस
तुझी कृपा माझ्याबरोबर आहेस, तुझी शक्ती माझ्यामध्ये कार्य करते, मी आनंदी आहे, मी सर्व संकटांना सामोरे जाण्यास शक्तिमान आहे. हालेलुया. त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली आमची सुटका म्हणजे आमच्या अपराधांची क्षमा आपल्याला प्राप्त झाली. आपण प्रभूमध्ये कसे आलो? त्याच्या कृपेने, त्याच्या रक्तानं त्यांना आपल्याला खंडणी भरून सोडवलं आणि त्याच्या प्रियांमध्ये असं केलं. बघा, जीवनाच्या, आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण जे आहोत ते देवाच्या कृपेमुळे आहोत. हालेलुया. जेव्हा आपल्याला ही कृपा मिळते, हालेलुया, तेव्हा पापावरती विजय देण्यासाठी ती उपयोगी असते. आपण सैतानावरती, पापावरती, आपल्या रागावरती, आपल्या वासनेवरती फक्त एकाच गोष्टीने विजय मिळवू शकतो. कोणती ती गोष्ट? देवाची कृपा. आणि पवित्र आत्म्याला कृपेचा आत्माही म्हटलेला आहे. म्हटलेलं आहे की नाही? हालेलुया. बघा, रोमकरास पत्र 6वा अध्याय 14वं वचन, फार महत्वाचं वचन आहे. मी माझ्या हृदयात नेहमी ठेवतो हे. रोमकरास पत्र, रोमन्स चैप्टर 6 वर्स 14. तब तुम पर पाप की प्रभुता न होगी, क्योंकि तुम व्यवस्था के अधीन नहीं वरना अनुग्रह के अधीन हो. पाप राज्य करता का आपल्यावर? वासना राज्य करते का? क्रोध राज्य करतं का? पैशाची हाव राज्य करते का? जगातील मोह राज्य करतात का? कोणतेही पाप घ्या, एकच वचन आपल्याला आहे की पाप तुमच्यावरती सत्ता गाजवणार नाही. आहे बरोबर? कसं? कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या स्वाधीन आहात. जर देवाची कृपा मिळवली तर कोणतंही पाप तुमच्यावरती भारी होणार नाही. तुम्ही पापाला आपल्या पायाखाली तुडवाल. एकच गोष्ट आहे, देवाची कृपा, प्रभूची शक्ती. आपण आपल्या परीनं, आपल्या ताकदीनं पापावरती विजय मिळवू शकणार नहीं. इधर क्या लिखा है कि पाप तुम पर सत्ता नहीं चलाएगा, क्योंकि तुम नियम शास्त्र के स्वाधीन नहीं तर अनुग्रह के स्वाधीन हो. हालेलुया. जर आपण देवाच्या कृपेच्या अधीन असू तर आपण सर्व नियम पाळू. कोणता नियम? देवावर प्रीती कर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रीती कोणाचे वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राची पूर्णता आहे. मग ज्याला कृपा मिळाली आहे तो सर्व नियम पाळतो, तो आनंदी असतो, तो सर्व संकटावरती मात करून जातो, तो अपमान सहन करतो, तो दुःख सहन करतो. काय पाहिजे आपल्याला? बोला, आज काय पाहिजे? देवाची कृपा. प्रभू तुझी कृपा. धन असो नसो, मान असो नसो, काही असो नसो, नोकरी असो नसो, प्रभू तुझी कृपा मला दे. बस एकच गोष्ट मागायची. हालेलुया. फिलिपकरास पत्र 4 अध्याय 13 वचन. फिलिपियंस चैप्टर 4 वर्स 13. फिलिपियो की पत्री 4 अध्याय 13 वचन. फिलिपियो की किताब 4 अध्याय और वचन 11 से पढ़ेंगे, 11 से 13 तक. यह नहीं कि मैं अपनी घटी के कारण ये कहता हूँ, क्योंकि मैंने ये सीखा है कि जिस दशा में हूँ उसी में संतोष करो. मैं दीन होना भी जानता हूँ और बढ़ना भी जानता हूँ. हर एक बात और हर सब दशाओं में मैंने तृप्त होना, भूखा रहना और बढ़ना घटना सीखा है. जो मुझे सामर्थ्य देता है उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ. हालेलुया.
मैंने क्या बोला था? कृपा क्या है? संपत्ती है. क्या आहे? संपत्ती. तुमच्याजवळ जेवढी जास्त कृपा आहे तेवढे तुम्ही कम्फर्टेबल राहाल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ सर्कमस्टांसेस. कुछ भी होने दो, गरीब हो अमीरी हो, हम आनंद से रहेंगे. मला काही उणे होते म्हणून मी बोलतो असे नाही, तर मी ज्या स्थितीत आहे तीत तृप्त असण्यास शिकलो आहे. आहोत का आपण तृप्त? की काही आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, हे झालं नाही, ते झालं नाही, हे पाहिजे, ते पाहिजे. किती अपेक्षा असतात नाही का आपल्या? आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की मग दुःखी होतो. असं झालं नाही, असं झालं नाही, असं झालं नाही. हमारी बहुत उम्मीदें होती है कि मुझे ऐसा होना चाहिए, मैं ये होना चाहिए, मेरा बच्चा ऐसा होना चाहिए, ऐसा होना चाहिए, और हम दुखी हो जाते हैं, संतुष्ट नहीं रहते हैं. परंतु पौल इस ऐसे कहता है कि जिस स्थिति में मैं हूं उसमें मैं संतुष्ट होने को सीख गया हूं. जो भी है आने दो, क्योंकि प्रभु की कृपा उसके पास थी. वो सामर्थ्यशाली था और वह संपत्तिवान था. भले कि उसके खिसे में कुछ नहीं था, लेकिन वो स्वर्ग की बैंक उसके लिए ओपन थी. क्या चाहिए? ये दुनिया की बैंक या स्वर्ग की बैंक? हालेलुया. देखो, प्रत्येक प्रसंगी व सर्व बाबतीत भरलेला असणे व भुकेला असणे आणि समृद्ध असणे व दरिद्री असणे ह्याचे ज्ञान शिक्षण मला मिळाले आहे. आपल्याला मिळालंय. इकडे कशासाठी येतो? हे शिक्षण घेण्यासाठी. प्रभू, ज्या गोष्टी माझ्या पुढे येतील त्या गोष्टींना सामोरे जाण्यास, कुरकुर न करण्यास मला तुझी कृपा हवी आहे. मला नम्र कर. तुला असं वाटतं मी तुझ्यापासून बाजूला झालोय, मला फटका मार, मला फटका मार, मला मार्गात घेऊन. वचन 13 अत्यंत महत्वाचं. मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. मुझे बल देने वाले यीशु मसीह में मैं सब कुछ करने में सामर्थ्यशाली हूँ. या मैं ऐसा कहता हूँ कि मुझे बल देने वाले प्रभु यीशु में मैं सब कुछ फेस करने को समर्थ हूँ. मला सबल करणारा ख्रिस्त येशू याच्यामध्ये मी सर्व गोष्टींना सामोरे जाण्यास शक्तिमान आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा तो माझ्यामध्ये शक्तिमान आहे. आमेन. काय भरून घ्यायचंय? प्रभू, तुझा आत्मा, तुझ्या कृपेचा आत्मा मला भर, की प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनामध्ये येईल. मोह येतील, संकट येतील, दुःख येतील. आहेत संकट, आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, पण आपण संकटात नाही असं नाही. पण त्यावेळेला मला कुरकुर न करण्यास सहाय्य कर, मला नम्र होण्यास सहाय्य कर, जेणेकरून मी तुझी कृपा घेईन. 4 माळ्याची किंवा 5 माळ्याची बिल्डिंग असते तेव्हा पाण्याची टाकी कुठे ठेवतात? 5 मालों की बिल्डिंग होती है, उसमें पानी का टंकी कहाँ रखते हैं? नीचे या ऊपर? कहाँ? कौन से ऊपर? 5वें माले के भी ऊपर. क्यों? तो पहला पानी किसको पहुंचता है टंकी भरने के बाद? किसको? पहले ग्राउंड वाले को. हालेलुया. और 5वें वाले को? हाँ, देव गर्विष्ठांना विरोध करतो, नम्र जनास कृपा देतो. पानी का बहाव नीचे ही जाता है, वो ऊपर की तरफ नहीं जाता. ऊपर की तरफ जाने के लिए हमें पंप या मोटर लगानी पड़ती है. लेकिन नदी जब ऊपर से गिरती है तो उसके लिए पंप लगाते हैं. वो धबधबे वगैरे असतात त्याला का पंप लावलेला असतो? आपोआप पडते ना. परंतु पाणी आपल्याला बिल्डिंगच्या वरती चढवायचं असेल किंवा दूर न्यायचं असेल तर काय करावं लागतं? मग कठीण मार्ग कोणता आहे?
गर्विष्ठाचा मार्ग कठीण आहे, त्याला खूप पंप लावावा लागतो रोज। गर्विष्ठ का मार्ग बहुत कठिन है, उसको बहुत तकलीफें उठानी पड़ती है, मोटर घुमानी पड़ती है। लेकिन नम्र जन बस आराम से उसकी कृपा ले लेते हैं। भर प्रभू, जाऊ दे, कोण काही म्हणेल ते म्हणू दे, मी तुझा प्रभू, मी तुझा, तू माझा, क्या चाहिए। हालेलुया। सैतान गर्विष्ठ कसा झाला, का झाला, त्याने गर्वामुळे तो पडला कसा। शैतान नहीं था, वो प्रभु की उपासना करने वाला था, सबसे बड़ा करूब, लेकिन वो ऊपर चढ़ने की बात किया, और जब तक नीचे था अच्छा था। उसने क्या किया, मैं मुझे परात्पर के ऊपर चढाऊंगा, त्याने देवाची जागा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो खाली पडला। हालेलुया। आजही सैतान लोकांना काय करतोय, विशेषतः बिलीवर्सना काय करतो, देवापासून दूर न्यायचं असेल तर सैतानाचं मेन उद्देश, उपकरण काय आहे, हत्यार काय आहे, गर्व। जर आपल्यामध्ये गर्व चढला तर आपण देवाच्या कृपेपासून दूर झालो, मग आपल्यामध्ये काहीच राहत नाही, मग आपल्याला पंप चालवावा लागतो। लाइफ बिकम्स हार्ड, कठिन होता। जब हम प्रभु के कृपा से दूर हो जाते हैं तो जीवन बहुत कठिन बन जाता है। जैसे पानी को ऊपर चढ़ाने के लिए हमें पंप लगाना पड़ता है, मेहनत करनी पड़ती है, वैसे जब हम गर्विष्ठ होते हैं तो हमें बहुत मेहनत करनी पड़ती है, क्योंकि हमारे पास कृपा ही नहीं होती, प्रभु की शक्ति ही नहीं होती। पाप तुमच्यावरती राज्य करणार नाही, कारण तुम्ही कृपेच्या अधीन आहात। जर आपण नम्र राहिलो रोज, प्रभू ठीक आहे, ज्या काही गोष्टी माझ्यासाठी आज तू नेमलेल्या आहेत त्यामधून सामोरे जाण्यासाठी मला तुझी कृपा दे। हालेलुया। प्रभु हमारे जीवन में ऐसी व्यक्तियों को रखता है जो हमें बुक्की मारता है हर दिन। वो आपकी वाइफ हो सकती है, वो आपका पति हो सकता है, करीबी होते हैं, नाही का, आहेत की नाही हो। तो सैतानाचा दूत कोणी असू शकतो, शेजारी पण असू शकतो, मॅनेजर असू शकतो। आपण काय सांगतो, आपण त्याच्या विरुद्ध भांडतो, त्याच्याविषयी नम्र व्हायचं। ठीक आहे, चल प्रभू मी नम्र होतो, तुझी कृपा मला दे, का ते काहीही बोलो, ती काहीही बोलो, नवरा काहीही बोलो, मी तुझे आभार माने। किती करू शकतात ते। हालेलुया। प्रभूचं एक वचन आहे की तुमच्या शक्तीच्या पलीकडे देव तुमची परीक्षा होऊ देणार नाही। हालेलुया। 1 कोरिन्थियन 10 अध्याय, 1 Corinthians chapter 10 verse 13। 12 ते 13 वाचो आपण। 1 कोरिन्थियों की पत्री 10वां अध्याय 12 और 13 हम पढ़ेंगे। इसलिए जो समझता है कि मैं स्थिर हूँ, तो चौकस रहे कि कहीं गिर न पड़े। तुम किसी ऐसी परीक्षा में नहीं पड़े जो मनुष्य के सहने से बाहर है। परमेश्वर सच्चा है और वह तुम्हें सामर्थ से बाहर परीक्षा में न पड़ने देगा, वरन परीक्षा के साथ निकास भी करेगा कि तुम सह सको। आमेन। अत्यंत महत्त्वाचं वचन आहे, आपण रोज आठवलं तरी चालेल। प्रभू विश्वासू आहे, बस। माझा प्रभू विश्वासू आहे। मी अविश्वासी असलो तरी माझा प्रभू विश्वासी राहतो। ज्याला असे वाटते की आपण उभे आहो म्हणून पडू नये म्हणून सांभाळावे। मग देवाची कृपा कधी पाहिजे आपल्याला, रोज। कारण आजचा दिवस मी सांभाळेल, उद्याचं मला माहिती नाही, मी कोणत्या परिस्थितीतून जाईल, कोणती संकटे येतील, कोणते मोह येतील, त्यामध्ये मला उभं राहता येईल की नाही। जिसे ऐसे लगता है कि हम खड़े हैं वो गिरे नहीं, इसलिए संभालें।
आज हमें लगता है हम खड़े रहे हैं, लेकिन कल जब संकटें आएंगी, दुख आएंगे, तब हम खड़े रह पाएंगे? नहीं। हम प्रभु की कृपा नहीं लेंगे तो खड़े नहीं रह पाएंगे। मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही। सर्व जगातील माणसांना दुःखातून जावं लागतं। पेत्रामध्ये पण लिहिलंय की तुमच्या सर्व भावांना जगाच्या पाठीवरती तीच दुःखे सहन करावी लागतात। आपण वेगळी सहन करत नाहीत। अमेरिकेमध्ये तसंच आहे, सऊदीमध्ये पण तसंच आहे। सब जगह प्रभु यीशु मसीह के लोगों को दुख सहन करना पड़ता है। भले हमारे पास आज नहीं है, लेकिन हमारे नॉर्थ इंडिया में क्या चल रहा है, वहाँ तो चर्चेस को जलाया भी जा रहा है, कुछ न्यूज़ेस आ नहीं रही। दुनिया के सब जगह पे मसीह लोगों का सताव चालू है। हमारे पास आज नहीं है, लेकिन कल गारंटी है आपके पास। तब हम क्या करेंगे? तब हम ये वचन देखेंगे की मनुष्याची जी परीक्षा होत आहे तिच्यापासून निराळी परीक्षा तुम्हावर आली नहीं। मनुष्य की जी परीक्षा होती है उसमें से अलग ऐसी आपके ऊपर होगी नहीं। पण देव विश्वासू आहे, एकच गोष्ट पुरेशी आहे, मला माझा प्रभू विश्वासू आहे, तो मला सोडणार नाही, मला टाकणार नाही। त्याचे वचन होय आणि आमेन आहे। बस तेवढं मिळवायचं आहे। तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही। वो आपके शक्ति के ऊपर आपकी परीक्षा होने नहीं देगा। आपकी कैपेसिटी उसको मालूम है। माझी कॅपॅसिटी दुसऱ्या कोणाला नसेल माहीत, पण प्रभूला माझी कॅपॅसिटी माहिती आहे की मी किती सहन करू शकतो, आणि प्रभू तेवढंच देतो। हालेलुया। तुमची कॅपॅसिटी प्रभूला माहिती आहे, त्यामुळे कधी सांगू नका की माझ्या शक्तीच्या पलीकडे माझी कशाला परीक्षा पाहतोस। रॉंग आहे ते। नाही का प्रार्थना करताना माझी शक्तीच्या पलीकडे कशाला पाहतोस? नाही। प्रभू कधीही आपल्या शक्तीच्या पलीकडे आपली परीक्षा पाहू देत नहीं। वो हमारे कैपेसिटी के ऊपर हमारी परीक्षा या हमारे ऊपर ऐसा संकट आने नहीं देता है। तो उससे हम पॉजिटिव थिंक करेंगे कि प्रभु जो चीज़ें मेरे जीवन में लाता है वो उसको पता है, और वो मैं सहन कर सकता हूँ वो उसको पता है। काय असा विचार करू शकत नाही की जे काही माझ्या जीवनात प्रभू आणतो ते मी सहन करू शकतो म्हणून आणतो? काय? हालेलुया। प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी असते। अपन नारियल पाड़ते ना, हम नारियल गिराते हैं। जब कच्चा नारियल होता है उसको क्या करते हैं? डोर से गिराते हैं, नहीं क्या? दो रस्सी बांध के उसको कच्चा नारियल को ऊपर से फेंक देंगे तो क्या होगा? फूट जाएगा, उसके साथ पानी निकल जाएगा, वो बेकार हो जाएगा। सूखे नारियल को क्या करते हैं? डोरी से निकालते हैं, ऊपर से टपकाते हैं, कितना भी ऊंचा हो, क्योंकि उसमें कुछ नहीं होता। हमारी कैपेसिटी क्या है? हमें हर दफा डोरी से निकालने को बोलना है प्रभु को, मुझे डोरी से निकालो, संभाल के आ जाओ दूर। टपक दे ऊपर से, जो होना है देखा जाएगा, क्योंकि मेरी कैपेसिटी तू बड़ा है। तू माझ्या हद्दी वाढवल्यात। हाँ, याबेसची प्रार्थना सांगा, माझ्या हद्द वाढव, रागावरती हद्द वाढव, वासनेवरती हद्द वाढव। जिथे जिथे मी पाय ठेवीन ते माझं होईल ठिकाण। काय यहोशाला सांगितलेलं? जिथे जिथे तू पाय ठेवशील ते ठिकाण तुझं होईल। सांगा, रागावरती पाय ठेवून, रागावरती मी पाय ठेवतो ते ठिकाण माझं आहे। राग माझ्यावरती सत्ता चालवणार मी देवाच्या कृपेच्या अधीन आहे। वासना माझ्यावरती सत्ता चालवणार मी देवाच्या कृपेच्या अधीन आहे। ते ठिकाण माझ्या पायाच्या खाली आहे। क्या चाहिए? यीशु मसीह की कृपा।
बस मरते दम तक, आजार येवो, संकट येवो, दुःख येवो, प्रभू तुझी कृपा मला पुरेशी आहे. प्रभू येशूच्या जीवनाचं गुज काय होतं? देवाची कृपा. त्याच्या सुरुवातीच्या जीवनापासून वधस्तंभातील वरील मरणापर्यंत देवाची कृपा त्याच्यावरती होती. यीशु मसीह के जीवन का सच क्या है? परमेश्वर पिता का अनुग्रह उसके साथ था, क्योंकि वो लीन और नम्र था. हालेलुया. का होती त्याच्यावरती देवाची कृपा? लीन आणि नम्र होता. पढ़ेंगे हम उसके बारे में. लूक कृत शुभ वर्तमान पहला अध्याय 51वां वचन. लूक कृत शुभ वर्तमान, लूक चैप्टर 2 वर्स 51-52. लूक दूसरा अध्याय वचन 51 हाँ. तब वह उनके साथ गया और नासरत में आया और उनके वश में रहा, और उसकी माता ने ये सब बातें अपने मन में रखी. और यीशु बुद्धि और दिल दौल में और परमेश्वर और मनुष्य के अनुग्रह में बढ़ता गया. आमेन. येशू कशामध्ये वाढला? हां, ज्ञानानं, शरीरानं आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेथास गेला. म्हणजे कुणाबरोबर? योसेफ आणि मरिया बरोबर. त्याच्या आधी आपण वाचतो की तो हरवलेला, 12 वर्षाचा असताना तो येरुशलेममध्ये हरवलेला, आणि तो सापडल्यानंतर ते त्याच्या गावी गेले. त्याच्या आईने त्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या. पण काय लिहिलंय वचन 51 की तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेथास गेला व त्यांच्या कुणाच्या आज्ञेत राहिला? आई वडिलांच्या आज्ञेत राहिला. आता मला सांगा, मुझे बताइए कि मरिया और योसेफ कभी झगड़ा नहीं करते थे? कैथलिक आहोत का आपण? नाही. ते नॉर्मल नवरा बायको होते ना. मग काहीतरी असेल ना घरामध्ये, भांडं लागत असेल की नाही? मग येशू काय म्हणत असेल त्यांचं भांडण झाल्यावर? काय नाही, तो त्यांच्या अधीन राहील. हालेलुया. ते इम्परफेक्ट होते, ते परफेक्ट नव्हते. आई वडील आम्ही इम्परफेक्ट असतात. माँ बाप परफेक्ट नहीं होते हैं. किसी के भी माँ बाप परफेक्ट नहीं होते हैं. आपले आहेत का? आपण आहोत का? येशू परफेक्ट होता की नाही? मग परफेक्ट असून सुद्धा, तो पूर्ण असून सुद्धा अपूर्ण असलेल्यांच्या अधीन राहिला. किती नम्रता पाहिजे. काय? हालेलुया. आपले आई वडील परफेक्ट नसतील, अपूर्ण असतील, भांडण करत असतील, त्यांचे दोष आपल्याला दिसत असतील, परंतु त्याच्यामुळे मी माझी कृपा घालवू नये, मी अधीन राहीन. माझं बरोबर असलं तरी मी चूप बसेन. प्रभू असू दे, त्यांना माझ्यावरती बोलण्याचा अधिकार आहे, बोलू दे. असं केल्याने मला कृपा प्राप्त होते. येशू त्या कृपेमध्ये वाढत गेला, बलवान होत गेला. आणि मग त्याचा बाप्तिस्मा झाल्यावरती प्रभूनं वाणी दिली, देवानं, हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. आपल्याविषयी काय म्हणतो प्रभू? मरिया और योसेफ परफेक्ट तो नहीं थे ना, वो झगड़ा करते होंगे. यीशु मसीह तो परफेक्ट था, लेकिन वो उनके अधीन हुआ. वो जो भी काम कहते थे वो करता था. कभी ना नहीं किया होगा, कभी उल्टा नहीं बोला होगा उनको.
इसीलिए वो बढ़ते गया ज्ञान में और अनुग्रह में। हालेलुया। हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या सुरुवातीची गोष्ट। वधस्तंभी कसा गेला? एवढं मोठं दुःख सहन त्यानं कसं केलं? कसं केलं? देवाच्या कृपेने। वाचूया इब्रिकरास पत्र 2 अध्याय 9 वचन। इब्रियों की पत्री 2 अध्याय 9 वचन। यीशु मसीह सूली पे उसने इतना मरण यातना कैसे सहन किया? एक ही चीज है, हम पढ़ेंगे इब्रियों की पत्री 2 अध्याय 9 वचन। इब्रियों की पत्री 2 अध्याय। परम यीशु को जो स्वर्गदूतों से कुछ ही कम किया गया था, मृत्यु का दूत उठाने के कारण महिमा और आदर का मुकुट पहने हुए देखते हैं, ताकि परमेश्वर के अनुग्रह से वह हर एक मनुष्य के लिए मृत्यू का स्वाद चखे। वाचलेलं कधी? येशू ख्रिस्ताने एवढं दुःख सहन कसं केलं? त्याची गोष्ट फक्त एकच चावी किंवा गुपित या वचनांमध्ये दिलेला आहे। परंतु जो येशू देवाच्या कृपेने, कशामुळे? देवाच्या कृपेने, देवाची कृपा त्याच्यावरती होती, कारण त्याने आपल्याला लीन आणि नम्र ठेवलेलं। सर्वांच्या करता आपल्यासाठी मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून जो देवदूतांपेक्षा जरासा कमी केलेला होता, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व सन्मान यांचा मुकुट घातलेला असा आपण पाहतो। येशू ख्रिस्ताने एवढं दुःख कसं सहन केलं असेल? तो नम्र झाला, वो नम्र व्हा। त्याने आपल्याला नम्र केलं, त्यामुळे देवाची कृपा कुठे वाहिली? जो नम्र असतो त्याच्या ठिकाणी गेली। त्याने आपल्याला एवढं रीत केलं, नाही का? फिलिपकराच्या पत्रात काय म्हटलंय? फिलिपकरास पत्र 2 अध्याय 5 वचन वाचूया। फिलिपियों की पत्री 2 अध्याय 5 वचन क्या कहता है? कि वैसा ही चित्त, वैसा ही मन तुम में हो। जैसा मसीह यीशु का स्वभाव था, वैसा ही तुम्हारा भी स्वभाव हो। हाँ, हालेलुया। काय लिहिलंय? जे चित्त, फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 5, जे चित्त ख्रिस्त येशू मध्ये होते तेच तुम्हामध्ये असावे। पौल तर म्हणतो मला ख्रिस्ताचं मन आहे। होय बापा, आपण ऐकतो त्याने आपल्याला इतकं लीन केलं पौलानं की त्याला ख्रिस्ताचं मन प्राप्त झालं, ख्रिस्ताचं चित्त प्राप्त झालं आणि त्याच्यावरती देवाची कृपा विपुल झाली। तेच आपल्याला सांगितलंय कि तुम्ही ही ख्रिस्त येशूचे चित्त धारण करा। आप भी ख्रिस्त येशू का मन धारण करो। तो देवाच्या रूपात असून, पढ़िए हिंदी में 6 से 10 तक। हाँ, फिलिपियंस 2 अध्याय 6 से पढ़िए, 6 से 10 तक। फिलिपियंस 2 अध्याय 6 से 10। जिसने परमेश्वर के स्वरूप में होकर भी परमेश्वर के तुल्य होने का अपने वश में रखने की वस्तु न समझा, वरन अपने आप को ऐसा शून्य कर दिया और दास का स्वरूप धारण किया और मनुष्य की समानता में हो गया और मनुष्य के रूप में प्रकट होकर अपने आप को दीन किया और यहाँ तक आज्ञाकारी रहा कि मृत्यु, हाँ, क्रूस की मृत्यु भी सह ली। इस कारण परमेश्वर ने उसको अति महान भी किया और उसको वह नाम दिया जो सब नामों में श्रेष्ठ है। हालेलुया।
हमने क्या पढ़ा कि परमेश्वर की कृपा के कारण यीशु मसीह ने सूली का मरण ले लिया। किसके कारण? क्योंकि प्रभु की, परमेश्वर की कृपा उसके ऊपर थी, इसीलिए वो इतना दुख सहन कर सका। हमें क्या चाहिए दुख सहन करने के लिए? परमेश्वर की, मसीह यीशु के नाम के लिए हमें कोई मार दे तो हमारे पास क्या चाहिए? हाँ, इसलिए बोला है कि जो चित्त प्रभु येशू का था वो आपका हो। तो देवाच्या रूपात असून देवा समान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही। आपल्याला कोणती जागा दिली किंवा मान दिला किंवा आपण पंतप्रधान झालो तर आपली दशा काय होईल? पंतप्रधान सोडा, सरपंच झालो तर आपलं काय होईल? वाट लागली? हम फूल जाते हैं, कुर्सी मिलने से हम क्या होते हैं? भूल जाते हैं। लेकिन प्रभु यीशु मसीह हमें सिखाता है नीचे जाओ, कुर्सी छोड़ दो, नीचे जाओ। त्याने आपल्याला रिते केले, त्याने सगळा मीपणा काढून टाकला। रिते करणं म्हणजे काय? अहंकार, मी, माझं, मला काढून टाकलं। त्यामुळे देवाची कृपा त्याच्यामध्ये भरली गेली। हालेलुया। म्हणजे तो दासाचे रूप धरून माणसाच्या प्रतिमेचा झाला। वो तो परमेश्वर था, लेकिन वो मनुष्य बनके दास बन गया। हमें कोई दास बनाता है तो हमें बुरा लगता है ना? क्यों? क्योंकि हम भरे हुए होते हैं। एम्प्टी कर दो, रिकाम कर दो, तो उसकी कृपा हम में रहेगी, कुछ नहीं लगेगा, हम तो ऊपर ही रहेंगे। माणसाच्या आकाराने प्रकट होऊन त्याने मरण, वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे येतपर्यंत आज्ञांकित होऊन आपल्याला नम्र केले। त्यामुळे देवाची कृपा त्याच्यावरती होती, देवाची शक्ती त्याच्यामध्ये होती। आणि मग काय झालं? यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की आकाशात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा। जर आपण खालची जागा घेतली तर प्रभू आपल्याला उंच करतो, लोकांवरती नाही, सैतानावरती। कुणावरती उंच व्हायचंय? लोकांवरती की सैतानावरती? आपल्याला लोकांवरती उंच व्हायचंय तर जा आपण निवडणुकी लढवू, मी उभा राहतो, मला निवडून द्या। नहीं, आपल्याला शैतानावरती उंच व्हायचं। हमें शैतान के ऊपर ऊंचा होना है, और हमें ऊंचा उठाने वाला वो है जब हम नम्र होते हैं। हालेलुया। येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा जर कृपा असेल तर आपल्याला किती मिळवावी लागेल? तो ओला होता, आपण सुखी आहोत। आपलं काय? वो तो गीला पेड़ था, उसको उतना किया, हम सूखे पेड़ हैं, हमारा क्या? हमें कितनी चाहिए? हालेलुया। त्याने आपले तोंड उघडले नाही, तर यथार्थ न्याय करण्याकडे आपल्याला सोपून दिले। पहिला पेत्र 18 ते 25। पहिला पेत्र दुसरा अध्याय 18 17 से पढ़ेंगे, 17 से 25 तक हम पढ़ेंगे। 17 से 25। सबका आदर करो, भाइयों से प्रेम रखो, परमेश्वर से डरो, राजा का सम्मान करो। हे सेवकों, हर प्रकार के भय के साथ अपने स्वामियों के अधीन रहो, न केवल उनके जो भले और नम्र हो, पर उनके भी जो कुटिल हो। क्योंकि यदि कोई परमेश्वर का विचार करके
अन्याय से दुख उठाता हुआ क्लेश देता है, तो यह सुहावना है। क्योंकि यदि तुमने अपराध करके घूसे खाए और धीरज धरा, तो इसमें क्या बड़ाई की बात है। पर यदि भला काम करके दुख उठाते हो और धीरज धरते हो, तो यह परमेश्वर को भाता है। और तुम इसी के लिए बुलाए भी गए हो, क्योंकि मसीह भी तुम्हारे लिए दुख उठाकर तुम्हें एक आदर्श दे गया है कि तुम भी उसके पद चिन्हों पर चलो। न तो उसने पाप किया और न उसके मुंह से छल की कोई बात निकली। वह गाली सुनकर गाली नहीं देता था और दुख उठाकर किसी को भी धमकी नहीं देता था, पर अपने आप को सच्चे न्यायी के हाथ में सौंपता था। वह आप ही हमारे पापों को अपनी देह पर लिए हुए क्रूस पर चढ़ गया, जिसमें हम पापों के लिए मरकर धार्मिकता के लिए जीवन बिताए। उसी के मार खाने से तुम चंगे हुए, क्योंकि तुम पहले भटकी हुई भेड़ों के समान थे, पर अब अपने प्राणों के रखवाले और अध्यक्ष के पास लौट आए हो। आमेन. सुंदर आहे ना वचन, बरं वाटतं ना ऐकायला. हालेलुया. सर्वांचा सन्मान करा, प्रत्येक माणसाचा सन्मान करा, कोणाला तुच्छ लेखू नका. प्रत्येक जण देवाची प्रतिमा आहे. प्रत्येक माणसाचा सन्मान करा, भावावर प्रीती करा, एकमेकांवर प्रीती करा, देवाचे भय धरा, देवाचं सद्भय धरा की प्रभू मला पाहतोय. राजाला मान द्या. राजाला आता आपण म्हणू पॉलिटिशियन्स ना. हालेलुया. जे आपल्यावरती अधिकार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. चाकरांनो, तुम्ही आपल्या धन्यांच्या कोणाला कामाला जात होते. मी जायचो, त्यामुळे मला माहिती आहे मॅनेजर कसे असतात ते. माझे भरपूर मॅनेजर झाले, काही चांगले होते, काही कठीण होते. हालेलुया. चाकरानो, जो काम पे जाने वाले हैं उनके लिए अपने धनियों के अधीन रहो. जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे. किसका मैनेजर बहुत अच्छा होता है, किसका नहीं होता है. प्रभु को पता है कौन मैनेजर रखने वाला है आपके ऊपर. मैनेजर कौन रखता है. सर्व अधिकार कुणापासून आहे. मॅनेजर चांगला आहे तू वाईट आहे, कोणी ठेवला आहे. कशासाठी. बुक्के मारायला. हा. कारण जर कोणी अन्याय सोसताना देवाविषयीच्या न्याय विवेक भावामुळे दुःख सहन करतो, तर हा सद्गुण आहे. मॅनेजर कसाही असो, तुम्हाला काय कॅमेरा लावायची गरज नहीं है. हमें सीसीटीवी की जरूरत नहीं होती है काम पे, है क्या. आमचा सीसीटीवी चालू असतो. कोई नहीं देखता है मुझे, प्रभु मेरा साथ है, वो देख रहा है मैं कितना 8 घंटे का काम करता हूँ या 5 घंटे का करता हूँ, टाइम पे जाता हूँ या टंगल मंगल करके चलता है. मैनेजर मुझे पहचानता है. हालेलुया. सिंपल गोष्टी आहेत. मी त्याच्यातून गेलोय म्हणून मी कधी लेट नाही गेलो कामाला. कोणी बघू की नको, मी आउटडोरला असायचो, पण वेळ ती वेळ. हालेलुया. कारण कोणी अन्याय सहन करताना देवाच्या विवेक भावामुळे दुःख सहन करतो, तर हा सद्गुण आहे. भले ही हमारा बॉस या मैनेजर हमें कठिनाइयाँ देता है, परेशान करता है, बहुत काम देता है, लेकिन वो करो, नम्र हो जा, उसके खिलाफ नहीं जाना, करने दो. प्रभु आपको कृपा दे रहा है वो करने के लिए. क्या चाहिए. मैनेजर को निकालना देना चाहिए कि आपको ज़्यादा कृपा चाहिए. मैनेजर नहीं बदलेगा, आप बदलो. हालेलुया. कारण पाप केल्यावर बुक्क्या खाल्या असता जर तुम्ही धीराने त्या सहन करता, तर त्यात काय कीर्ती. पाप केल्यावरती तुरुंगात टाकल्यावरती तुम्ही तुरुंगात जाणार, मार खाणार, पोलीस मारणार, बदनामी होणार, त्यात काय कीर्ती आहे. मोठी कीर्ती आहे की अपकीर्ती आहे.
कुछ अच्छा है? पाप करने से पुलिस पकड़ के लेके जाती है, मारती है, अच्छा लगता है? नहीं, उसमें कुछ भलाई तो नहीं होती, अच्छाई नहीं होती. परंतु चांगले करीत असताही दुःख भोगताना जर ते तुम्ही धीराने सहन करता तर ते देवाच्या दृष्टीने सद्गुण आहे. तुम्ही चांगलं करणं सोडू नका. भलाही दुसरं काही वाईट करो, शेजारी वाईट करो, तुमच्या विरुद्ध करो, मॅनेजर तुम्हाला प्रमोशन न देवो, होतं ना? तुम्ही चांगलं करा. तुम्ही चांगलं करणं सोडू नका. त्याने प्रमोशन दिलं नाही म्हणून मी काम करणार नाही, एवढंच दिलं एवढंच करणार, तसं होईल का? नाही. तुम्ही पूर्ण ताकदीनं करा, कारण त्याची कृपा तुम्हाला पुरे आहे. हालेलुया. कारण याकरिताच तुम्ही बोलावलेले आहात. खाओ पिओ मजा करण्यासाठी आपल्याला बोलावलेलं. कशासाठी बोलावले आहात? चांगले करून दुःख भोगण्यासाठी. अच्छा करके बुरा सहन करने के लिए हमें बुलाया गया है, क्योंकि यीशु मसीह ने वैसे किया. हम उसका अनुसरण करते हैं, हम बोलते हैं उसके शिष्य हैं. कौन से बारे में शिष्य है? उसका नम्र स्वभाव लेकर. हो, जो मी मनाचा लीन आणि नम्र आहे त्या माझे ओझे तुम्ही माझ्यावर घ्या, म्हणजे तुम्ही आपल्या जीवाला विसावा पावा. तुम्हाला इतकी कृपा मिळेल की तुम्ही शांत, मी सदा स्वर्गात प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. चिंता तुम्हाला ग्रासणार नाही, भय तुमच्याजवळ येणार नाही, कारण तो त्याची कृपा तुम्हाला पुरेशी असेल. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून ठेवलेला आहे. यीशु मसीह ने हमारे लिए उदाहरण देके रखा है कि देखो, मैंने कुछ भी बुरा नहीं किया, लेकिन जो बुराइयों से बुरा था वो मेरे ऊपर डाल दिया गया और मैंने ले लिया. मैंने हिचकिचाहट नहीं की, मैं सब कुछ सहन किया तुम्हारे लिए. त्याने कुरकुर केली, त्याच्या मुखात कपट आढळले नाही. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाला त्याने तुम्हाकरता कित्ता घालून ठेवलेला आहे. उसने हमारे लिए मार्ग बना के रखा है. वो बोलता है मेरे पीछे आ जाओ, मेरे पीछे आ जाओ. कौन से चीज में? ये चीज में. खुद को नम्र करो. त्याने वचन 22, त्याने पाप केले नाही, उसने पाप किया नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याने पिलाताला सांगितलं का, मी नंतर बघतो तुला, जुदास भेट नंतर, बघतो, आता माझी ना कॅपॅसिटी तेवढी, नंतर मी उठल्यावरती बघतो. नो रिवेंज. सूड नाही, सूड नाही, असा आपला प्रभू. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. त्याला सैतानाचा मुलगा बेल्झबूब काय 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 बोललो असेल. तू स्वतःला बरं करून दाखव. त्यांना बरं केलं, आता खाली उतर, छितू करत होते, राजांचा राजा का, यहुद्यांचा राजा का, हे का ते का. त्याने काय केलं? करू शकत होता ना. तो म्हणलं दूतांच्या फलटणी बनवण्यास मी हे नाही का, माझा बाप पाठवणार नाही का, तो दूतों की टुकड़ी हमें मेरा पिता मुझे भेजेगा नहीं क्या छुड़ाने के लिए. लेकिन त्याने तसं केलं नाही. त्याची निंदा होत असताना त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित त्याने असता त्याने धमकावले नाही. मी तुला नंतर बघून घेतो, नाही. आपल्या प्रभूने तसं केलं नाही आणि आपणही करणार नाही. हालेलुया. हम भी नहीं करेंगे वैसा. आणि पण यथार्थ न्याय ठरवणाऱ्याकडे आपल्याला सोपवून दिले. जो सही न्याय करता है उसके आगे अपने को झुका दिया. प्रभू तू बघ. प्रभू म्हणतो सूड उडवणे माझ्याकडे आहे, मी सूड घेईन. आपण सूड नाही घ्यायचं. प्रभू तू बघ. प्रभू त्यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना कळत नाही.
तू बघ, माझा न्याय कर, मला एवढी कृपा दे की मी हे सहन करेन. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायीपणाला जगावे. त्याला बसलेल्या मारांच्या बळाने तुम्ही निरोगी झालेला आहात. असं केल्याने आपल्याला त्याचं बळ, त्याची शक्ती मिळते. आपण पापावरती विजय मिळवू शकतो आणि आपल्याला आरोग्य प्राप्त होतं देवाच्या कृपेने, जर आपण नम्र झालो तर. हालेलुया. कारण तुम्ही भकत असलेल्या मेंढरासारखे होता, परंतु आता तुम्ही जीवाचा मेंढपाळ व अध्यक्ष ह्याच्याकडे मागे फिरला आहात. आता आपण प्रभू येशूच्या मागे जात आहोत. तो जसा नम्र होता तसा आपल्याला नम्र झालंच पाहिजे, नाहीतर आपण मार्गातून गळून पडू, नाहीतर आपण कृपेतून गळून पडू. लिहिलं ना, वचन आहे ना, हम कृपा से गिर जाएंगे, हम गर्विष्ठ हो जाएंगे तो कृपा से गिर जाएंगे. कारण देवाचा नियम आहे. काय आहे नियम? देव गर्विष्ठास विरोध करतो आणि नम्रजनास कृपेचे दान देतो. 1 पेत्र 5 अध्याय 5 वचन 5 से 7 हम पढ़ेंगे. 1 पेत्रोस 5 अध्याय वचन 5 और 6. इसी प्रकार हे नवयुवकों, तुम भी प्राचीनों के अधीन रहो, परंतु सब के सब एक दूसरे की सेवा के लिए दीनता से कमर बांधे रहो, क्योंकि परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है, परंतु दीनों पर अनुग्रह करता है. इसलिए परमेश्वर के बलवंत हाथ के नीचे दीनता से रहो, जिससे वह तुम्हें उचित समय पर बढ़ाए. आमेन. वचन 5, त्याप्रमाणे तरुणांनो तुम्ही वडिलांच्या अधीन असा. तरुणांनो तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन असा. तर तुमच्यावरती जो अधिकार आहे तो अधिकार घरामध्ये आई वडिलांचा, कॉलेज शाळामध्ये असेल तर तुमच्या टीचर्सचा, प्रोफेसरचा, शिकवणाऱ्यांचा, आणि मंडळीमध्ये तुमच्यावरती नेमलेल्या पालकांचा. हालेलुया. तर त्याच्या अधीन असा. आणि तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा. त्यांच्याच वरील अधिकाऱ्यांच्याच नाही, तर एकमेकांच्या अधीन असा. मी मोठा, तू छोटा असं काही नाही. प्रत्येकाला मान द्यायचा, आपल्यापेक्षा अधिक समजा. नाही का वचन काय आहे? भावांनो, एकमेकांना आपल्यापेक्षा अधिक माना. आपण कमी होऊ दे त्याला, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. हालेलुया. कारण का नम्र का व्हायचं? कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांस कृपेचे दान देतो. पाणी कुठे वाहतं? वरून खाली. गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे? वरून खाली पडलेली वस्तू खालीच जाणार, वरती जाते का? नाही. मग समजा बिलीवर असेल, त्याने 5व्या माळ्यावरून उडी मारली तर काय होईल त्याचं? जो बिलीवर है वो 5वें माले से कूद गया, उसका क्या होगा? और बिलीवर नहीं है उसका? क्यों? बिलीवर के ऊपर नहीं चलना चाहिए ना वो नियम. नाही. देवाचे नियम सर्वावरती काम करतात. देवाने जगामध्ये जे नियम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये बिलीवर किंवा अनबिलीवर असं काही नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वावरती चालेल. कोणी सांगू नये मी देवाला ओळखतो, मी उडी मारणार, मला काय होणार नाही. प्रभूने तशी परीक्षा घेतली नाही. त्याला सांगितलं तू खाली उडी मार. प्रभूने म्हटलं नाही, मी देवाची परीक्षा घेणार. देवाचे नियम आहेत. मग देवाचा हा नियम काय की देव नम्र लोकास कृपेचे दान देतो आणि गर्विष्ठास, मग तो गर्विष्ठ बिलीवर असला तर देव त्याचा मित्र होईल की शत्रू होईल? मग तुम्ही कितीही प्रार्थना करा,
देव तुमचा शत्रू असल्यावर तुमची प्रार्थना कशी ऐकली जाईल? मी गर्विष्ठ असेल तर माझी प्रार्थना कशी ऐकली जाईल? मी किती इकडे गाण्या बोललं का माझी गाणी ऐकली जातील का? काय पाहिजे? नम्रता. प्रभू मी कमी होतो, तू उंचावला जावं मी कमी हो, तू बढ़ते जा मैं कम चला होता चला जाऊं. हालेलुया. आपण गाणं म्हणतो पण जसं तोंडाने म्हणतो. काय म्हटलंय? यास्तव वचन 6, नेमलेल्या वेळी देवाने तुम्हास उंच करावे म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. येशू ख्रिस्ताला देवानं उंच केलं ना, आपण वाचलं की नाही? त्याला सर्वात उच्च असं नाव दिलं का? कारण त्याने आपल्याला नम्र केलं. आपल्याला उंच व्हायचंय, संकटावरती उंच, मोहावरती उंच, सैतानावरती उंच, पापावरती उंच. कैसे मरतुकड्यासारखं, आ जाओ आ बैल मुझे मार मैं चल रहा. कोणी काही बोललं महाराजांनी तसं बोललं. कृपा आपण घेतलीच नाही. काय जी देवाची संपत्ती आपण मिळवलीच नाही, तर मग जगामध्ये आपण काय करतोय? आणि ती संपत्ती मिळवण्यासाठी आपलं एकच पाहिजे, प्रभू मी नम्र होतो, असू दे तुझ्या पवित्र हाताखाली, तुझ्या पराक्रमी हाताखाली मी नम्र होतो. त्याचा पराक्रमी हात काय आहे? त्याच्या पराक्रमी हाथाखाली नम्र हुआ ना, उसके पराक्रमी हाथ के अंदर नम्र हो जाओ. मतलब क्या? उसका पराक्रमी हाथ क्या है? परिस्थिती, माणसं जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देतात, आपल्याला त्रासदायक वाटतात, तो त्याचा पराक्रमी हात असतो. नाहीतर आपल्या जीवनात ती माणसं त्याने बाजूला केली असती की नाही? मॅनेजर डिफिकल्ट असला, त्रास देणारा मॅनेजर असता तर प्रभूला सांगितलं असतं, प्रभूने त्याला बाजूला केलं असतं, दुसरा आणला असता. तर प्रभू मॅनेजर बाजूला नाही करत का? तो आपल्याला नम्र करायला सांगतो की तुझा प्रकाश अंधारामध्ये दिसला पाहिजे. अंधार किती मोठा आहे असं म्हणू नको, तुझा प्रकाश किती मोठा आहे सांग. डू नॉट कर्स द लाईट, लाईट अ कॅन्डल. Instead of cursing the light, darkness, light your candle. अंधाराला दोष देण्यापेक्षा तुमचा प्रकाशाची मेणबत्ती पेटवा. देवाच्या हाताखाली नम्र व्हा, तो तुम्हाला उंच करील. माणसावर नाही, सैतानावरती. कोणतंही पाप असेल त्या पापावरती, कोणती वाईट सवय असेल त्या सवयीवरती, राग असेल रागावरती. देवाची कृपा पुरेशी आहे. तो म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. याकोबाचं पत्र 4था अध्याय आपण संपवू. सहा ते 7 आपण वाचू. याकोब, जेम्स चॅप्टर 4, James chapter 4 verse 6 and 7. याकूब 4 अध्याय वचन 6 और 7. वह तो और भी अनुग्रह देता है, इस कारण यह लिखा है, परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है पर दीनों पर अनुग्रह करता है. इसलिए परमेश्वर के अधीन हो जाओ और शैतान का सामना करो, तो वो तुम्हारे पास से भाग निकलेगा. आमेन. सैतानाशी लढायचंय? असंच नाही लढू शकत. देवाचा नियम आहे, देवाच्या नियमाप्रमाणेच लढाई केली पाहिजे. आणि देवाचा नियम हा आहे, ये प्रभु का नियम है कि तो अधिक कृपा देतो, वो अधिक कृपा देता है. म्हणून तो म्हणतो की देव गर्विष्ठांना विरोध करतो, देव परमेश्वर गर्विष्ठ को विरोध करता है, परंतु नम्र जनास तो कृपा देतो. तेच वाक्य आहे.
वो नम्र जन को अपनी शक्ति देता है, अपना जीवन देता है। इसलिए परमेश्वर के अधीन हो जाओ। हम परमेश्वर के अधीन कैसे होते हैं? प्रभु जो भी हो जाए मैं तुम्हें धन्यवाद दूंगा। कोई भी परिस्थिति में, कोई भी संकट में मैं तुम्हें धन्यवाद देते रहूंगा, क्योंकि तू विश्वासु है। तुम्हारे जानकारी के बगैर मेरे ऊपर कुछ नहीं आएगा, और जो भी आ रहा है वो तुम्हें पता है। और मेरी कैपेसिटी, मेरी सहनशीलता तुम्हें पता है, और मेरे सहनशीलता के ऊपर, सहन करने के ऊपर तू मेरी परीक्षा होने नहीं देगा। मैं तुम्हें धन्यवाद करता हूँ। तेरी कृपा मुझे पूरे से, तेरी शक्ती मेरे काफी आहे। याच तर देवाच्या अधीन असा, आणि पण सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल। सैतानाला पण अडवतो, पापावरती आपण झगडतो, पापाशी सवय असेल, वाईट सवय असेल, आपण त्याच्याशी झगडा करतो, पण आपल्या स्वतःच्या कॅपॅसिटीने करतो। मी करीन, नाही का? मी मात करीन नाही, मी मात करू शकणार, मी देवाच्या अधीन असेल, मी फक्त नम्र होईन। प्रभू मला सांभाळ, प्रभू तुझी शक्ती, तुझी कृपा मला दे। हा मोह, हा राग, ही वासना, ही संकट माझ्यावर भारी न हो। मी नम्र होतो प्रभू। प्रत्येक स्थितीमध्ये तुला ओळखण्यास, तुझा हात ओळखण्यास मला सहाय्य कर। मग बघा किती कृपा मिळते। पाप तुमच्यावरती राज्य करणार, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात। आज भरून घेऊया कृपेनं। आणि पवित्र आत्म्याला कृपेचा आत्मा म्हटलेला आहे, माहिती आहे? इब्रिकरास पत्र 10वा अध्याय 29वं वचन। इब्री 10वां अध्याय वचन 29। तो सोच लो कि वह कितने और भी भारी दंड के योग्य ठहरेगा, जिसने परमेश्वर के पुत्र को पांव से रौंदा और वाचा के लहू को, जिसके द्वारा वह पवित्र ठहराया गया था, अपवित्र जाना है और अनुग्रह के आत्मा का अपमान किया। हालेलुया। पवित्र आत्माला काय म्हटलंय? अनुग्रह की आत्मा। पवित्र आत्मा को कृपा का आत्मा कहा गया है। मतलब हमें जो जीवन और शक्ति देने वाला आत्मा, उसका हम अपमान करते हैं। हम गर्विष्ठ हो जाते हैं, तो पवित्र आत्मा का हम अपमान करते हैं। और जब नम्र हो जाते हैं तो हम पवित्र आत्मा को भर लेते हैं। रिकामी भांड्यातच काहीतरी भरलं जाईल ना। पवित्र आत्म्याला भरायला सांगायचं म्हणजे काय? आपला गर्व, आपला अहंकार काढून टाकायचा। प्रभू मी नम्र होतो। नम्र माणूस सदैव आत्म्यात भरलेलाच असतो। हालेलुया। घ्यायचं भरून कृपेला, सांगू प्रभूला, प्रभू उद्या काय होणार मला माहीत नाही, पण दुःख काही येणार नाही अशा गोष्टी नाही आहेत, संकट येणार नाही असं जीवन नाही आहे। उद्या काय सोसावं ते लिहिलं ना नीतिसूत्रामध्ये, उद्याच्या दिवसाविषयी फुशारकी मारू नको, कारण उद्याचा दिवस काय प्रसवेल हे तुला ठाऊक नाही। नीतिसूत्र 30 मध्ये आहे। उद्याचा दिवस आपण कसा सामोरे जाणार आहोत? देवाच्या कृपेनं। काही असू दे, संकट असू दे, गरिबी असू दे, आजार असू दे, प्रभू तुझी कृपा मला पुरेशी होईल, मी तुझ्या अधीन राहीन। मागूया। हालेलुया। झोप नाही आली ना? भरून घ्या, उद्यासाठी उपयोगी पडेल। करूया प्रार्थना।